घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार आहे। गॅस तुटवड्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलाय। घरगुती वापराचा गॅस सिलेंडर हा 14.2 किलोग्रॅमचा असतो, त्या प्रमाणात तो दिला जायचा। मात्र जेवढा गॅस असेल तेवढेच आता पैसे आकारले जातील घरगुती गॅस सिलेंडर, त्यामुळे कमी दिवस पुरणार आहे। तर तुर्तास असणारा सिलेंडरचा जे वजन होतं ते 14.2 किलो होतं, मात्र आता 8 ते 10 किलोच्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर दिला जाण्याबाबत सध्या सरकारने हा निर्णय घेतलाय। गॅस तुटवड्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय। घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचं सध्याचं जे वजन असतं ते 14.2 किलो, मात्र आता जेवढा गॅस तेवढेच पैसे आकारले जाण्याची शक्यता आहे। गॅस तुटवड्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। 8 ते 10 किलो या प्रमाणात हा गॅस दिला जाणार आहे। घरगुती वापराचा गॅस सिलेंडर नागरिकांना अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे। तर घरगुती वापराचा गॅस सिलेंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो। मात्र आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना दिला जाणार आहे। गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत। युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। जेवढा गॅस असेल तेवढेच पैसे आकारले जाणार आहेत। गॅस सिलेंडर कमी वजनाचा असल्यानं तो गॅस सिलेंडर कमी दिवस पुरणार आहे। कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही कमी असणार। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, काय नेमकं या निर्णयामागचा सरकारनं विचार केलेला आहे? खरं तर आपल्याला माहिती आहे की आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना सहन करावा लागतो, कारण गॅसची टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये गॅस वितरण सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते। काल केंद्र सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक जी आहे ती घेतली आणि बैठकीमधले देशभरातली गॅस वितरण सेवा जी आहे सुरळीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला जो घरगुती गॅस सिलेंडर जो आहे तो 14.2 किलोचा मिळत होता, त्या गॅस कंपन्यांना आता आदेश दिलेले आहेत की हा गॅस सिलेंडर जो आहे 8 ते 10 किलोचा जो आहे भरण्यात यावा। मात्र याआधीची 14.2 किलोची जी किंमत गॅस सिलेंडरसाठी आकारण्यात येत होती तेवढीच किंमत जी आहे ती 8 ते 10 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी लागणार आहे। खरं तर हा सर्वसामान्यांना फटका सहन करावा लागणार आहे, कारण निम्म्याच किमतीचा किलोचा गॅस जो आहे तो आता सर्वसामान्यांना मिळणार आहे। गॅस कंपन्यांना हे आदेश दिलेले आहेत, जास्तीत जास्त गॅस सेवा जी आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, त्याचबरोबर गॅस वितरण सेवा जी आहे ती विस्कळीत होऊ नये यासाठी हा खरं तर सरकारचा प्रयत्न दिसतोय। मात्र सर्वसामान्यांना याचा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय। गेल्या आठवड्याभरामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणावरती रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या, मात्र आता ऑनलाईन पद्धतीने घरगुतीच गॅस वाटप जे आहे ते केलं जातंय। एकीकडे रांगा जरी पाहायला मिळत नसल्या तरी दुसऱ्या बाजूला मात्र नक्कीच प्रदीप, नक्कीच महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। तूर्तास धन्यवाद।